कोपर्डीमधील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडित कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी राजकारण्यांची रीग आता सुरू आहे। शनिवारी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले या कुटुंबाची भेट घेणार आहेत, तर सोमवारी राज ठाकरे या कुटुंबाची भेट घेण्याची शक्यता आहे। या घटनेमध्ये पॉस्को कायदा लागू करण्यात आलाय। हा कायदा लागू झाल्यानंतर पीडित कुटुंबाची ओळख आणि ठाव ठिकाणा उघड करायचा नसतो। स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही बाब विधिमंडळात सांगितली, मात्र राजकारण्यांबरोबर मोठ्या संख्येनं गर्दी जमताना बघायला मिळते। त्यामुळे या कायद्याच्या मूळ संकल्पनेला हरताळ फासला जात असल्याचं नागरिक म्हणतात। एक ब्रेकिंग न्यूज आहे, आज रामदास आठवले पीडित कुटुंबाची भेट घेणार आहेत। कोपर्डीमध्ये अल्पवयीन मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आली होती आणि त्यानंतर या घटनेनं एकंदरीत संतापाचं वातावरण निर्माण झालं। आणि दरम्यान आज केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले पीडित कुटुंबाची भेट घेणार आहेत। फोन लाईनवर आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी सुशील थोरात। सुशील, काय अधिक माहिती द्याल? बघते, आज रामदास आठवले नगरमध्ये येणार आहेत आणि पीडित जे कुटुंब आहे त्यांची भेट घेणार आहे। मात्र या पार्श्वभूमीवर 2 दिवसापासून रामदास आठवले यांना येऊ नका असा विरोध ग्रामस्थांनी केलेला आहे आणि त्यानंतर शिवप्रहार संघटनेचे संजीव भोरा जे अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा कडकडीत विरोध केलेला आहे। ग्रामस्थांनी विरोध केलेला आहे की आम्हाला दलित नेत्यांची भेट घ्यायची नाही असं स्पष्टपणे काल झालेल्या ग्रामसभेमध्ये येथीलच्या ग्रामस्थांनी इशारा दिलेला आहे। एकूणच पोलिसांची मोठी धावपळ उडलेली आहे, कारण परवा दिवशी प्रकाश आंबेडकर सुद्धा इथे भेट द्यायला येणार होते, मात्र पोलिसांनी त्यांना कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून नोटीस देऊन त्यांना परत पाठवलेलं होतं। मात्र आता खुद्द राज्यमंत्री जे आहेत सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले ते येणार आहेत। यामुळे एकंदर पोलिसांची मोठी धावपळ उडलेली आहे। एकीकडे ग्रामस्थांना समजवण्याचा कालपर्यंत प्रयत्न चालू होता, मात्र ग्रामस्थ आपल्या मतावर ठाम आहेत आणि पोलिसांना आता कात्रीत सापडल्याची पोलिसांची भूमिका आहे। एकीकडे रामदास आठवले येणारच कारण त्यांचा दौरा निश्चित झालेला आहे, एकीकडे ग्रामस्थांचा विरोध। यामध्ये आज काय होतंय याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। बघती सुशील, या घटनेमध्ये पॉस्को कायदा हा लागू करण्यात आलाय, पण या कायद्याच्या मूळ संकल्पनेला हरताळ फासला जात असल्याचं दिसून येते, काय सांगाल? हा, बरोबर आहे। बघते, एकीकडे मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये याबाबत सर्व स्पष्टीकरण दिलेलं आहे। पॉक्सो कायदा लागल्यानंतर जे पीडित कुटुंब आहे त्याचं ओळख होऊ नये म्हणून यासाठी मी स्वतः गेलो नाही आणि त्यांनी एक सूचक इशारा दिला होता की पॉक्सो कायदा लागल्यानंतर कोणीही मंत्री असेल किंवा राजकारणी आहे तिथे जाऊ नये। मात्र इथे रीग लागलेली आहे। रोज कोणी ना कोणी मंत्री, माजी मंत्री असतील किंवा राजकारणी असतील सर्व भेट देत आहेत आणि सांत्वन करण्यासाठी येत आहेत। एकीकडे सर्व प्रकारे एक हरताळ फासला जातोय, एक कायद्याचं उल्लंघन होतंय। मात्र यामध्ये पोलिसांची मोठी कसरत होत चाललेली आहे। रोज आलेल्या लोकांची जी सुरक्षा व्यवस्था आहे यामध्येच पोलिसांचा अर्धा वेळ जात आहे आणि दुसरीकडे कायदा सुव्यवस्था जो आहे तो बिघडत चाललेला आहे। यामुळे पोलीस आणि ग्रामस्थ आता या राजकारण्यांच्या भेटीला कंटाळलेले आहेत। बघती सुशील, याआधी देखील काही कार्यकर्त्यांवर ग्रामस्थांकडून अंडी फेकण्यात आली होती। एकंदरीत तिथल्या ग्रामस्थांमध्ये संताप आहे। आता सध्याचं वातावरण कसं आहे? ग्रामस्थांमध्ये आता थोडी शांतता पसरलेली आहे, मात्र दलित नेत्यांनी भेट देऊ नये, कारण दलित नेत्यांनी भेट इतक्या उशिरा का दिली एवढंच एक कारण ग्रामस्थ सांगतायत की जेव्हा घटना घडून 8 ते 10 दिवस झालेला आहे, मात्र इतर वेळेस जेव्हा दलित संघटना जसं रस्त्यावर उतरतात किंवा इतर वेळेस जेव्हा दलित नेते काही घटना झाली तर प्रथम येतात, मात्र 8 ते 10 दिवसांनी इथे भेट द्यायला येतात। ही फक्त औपचारिक भेट नको आहे आम्हाला, मनापासून जर तुम्ही आधी आले असते तर आम्ही निश्चितच भेट घेतली असती। मात्र आता ही राजकारणाची पोळी भाजायची ही जी भेट आहे ही आम्हाला नकोय असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। याचबरोबर जे राज ठाकरे आहेत हे सुद्धा 25 तारखेला येणार आहेत, त्यांना सुद्धा विरोध होण्याची शक्यता आहे। नक्कीच, धन्यवाद सुशील तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। तर कोपर्डीमधील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडित कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी राजकारण्यांची रीग लागली, पण एकंदरीत तिथल्या नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। आज केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले हे पीडित कुटुंबाची भेट घेणार आहेत, तर सोमवारी राज ठाकरे या कुटुंबाची भेट घेण्याची शक्यता आहे। पण एकंदरीत या घटनेमध्ये पॉस्को कायदा लागू करण्यात आलाय, त्यामुळे हा कायदा लागू झाल्यानंतर पीडित कुटुंबाची ओळख आणि ठावठिकाणा उघड करायचा नसतो, पण तरी देखील या कायद्याच्या मूळ संकल्पनेला राजकारण्यांकडून हरताळ फासला जात असल्याचं नागरिक म्हणतात।